राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा, कारण एका निर्णयासाठी तुम्ही कित्येक महिन्यांपासून रात्रीची झोप गमावून अक्षरशः चातकासारखी वाट बघत होता। अखेर त्या कर्जमाफीच्या विषयावर सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता पुढे आलेली आहे। नेमकं आमच्या कर्जाचं काय होणार? आमचं कर्ज फिटणार की आम्ही पुन्हा अटींच्या जाळ्यात अडकणार? हा एकच प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होता। घराघरात चौकात हाच प्रश्न चर्चेमध्ये होता। पण आता या संपूर्ण प्रकरणाला मंत्रालयातून अतिशय समाधानकारक वळण मिळालेलं आहे, ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण तयार झालंय। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल, अचानक एवढ्या वेगाने चक्रे कशी फिरली? जो निर्णय कित्येक महिन्यांपासून रखडला होता त्याला एवढी अचानक गती कशी मिळाली? तर यामागे केवळ प्रशासकीय बैठक नाही, तर रस्त्यावर उतरून दिलेल्या लढ्याचा आणि आंदोलनाचा प्रचंड मोठा दणका आहे। आता विशेष करून रोहित पवार यांच्या धडक आंदोलनानंतर या संपूर्ण विषयाकडे सरकारने अतिशय कमालीच्या गांभीर्याने पाहायला सुरुवात केली। राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड हालचाली झाल्या आणि त्यानंतर मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर अत्यंत वेगाने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली। आता जी बातमी समोर येत आहे ती थेट तुमच्या कुटुंबाचं भविष्य बदलणारी ठरेल। राज्य सरकारकडून या संदर्भात एक नवीन शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध करण्यात आला। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही झालं तरी शेतकरी हितालाच प्राधान्य दिलं जाईल असा अत्यंत कडक आणि स्पष्ट संदेश प्रशासनाला दिला। या नव्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये आशेचा नवा किरण तयार झाला आहे। पण थांबा, खरा ट्विस्ट तर पुढे आहे। आधीच्या जाचक अटी आणि निकषांची चर्चा होत होती, त्या अटींमुळे लाखो शेतकरी बाहेर पडले होते। त्या अटींमध्ये अचानक मोठे बदल करण्यात आले। आता हे बदल नक्की काय आहेत आणि या नवीन नियमांमुळे कोणाचा फायदा होणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, हेच आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निर्णयाचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? आता उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सुमारे 70% शेतकरी अशा गटात येतात ज्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर मोठा दिलासा मिळू शकतो आणि दुसरीकडे उर्वरित काही शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदतीची तरतूद काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते। तर मित्रांनो, हा संपूर्ण विषय सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं। मात्र या निर्णयासोबत काही नवीन निकष देखील पुढे आले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। या नियमांचा परिणाम मोठ्या संख्येने अर्जदारांवर होऊ शकतो। चर्चेत आलेल्या माहितीनुसार 91 लाखांहून अधिक शेतकरी काही अटींमुळे लाभाच्या कक्षेबाहेर जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या वेगाने रंगत चालली आहे। म्हणूनच पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील। सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक अधिकृत अपडेटकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण पुढील निर्णय लाखो कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याशी थेट जोडलेला विषय ठरतोय। आता महत्त्वाचा भाग तुम्ही समजून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी याच आर्थिक वर्षात नवीन पीक कर्ज किंवा इतर कृषी कर्ज घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे। आणि दुसरीकडे ज्या कर्जदारांनी मागील काही वर्षात, मग ते 2 वर्ष असो 5 वर्ष असो, इतक्या वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही आधी कर्ज घेतलेलं असेल आणि ते अद्याप बाकी असेल, अशा प्रकरणांमध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफी लागू होऊ शकते, अशी माहिती शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे। आता 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन निधीकडे आपण पाहूया। अनेकांना प्रश्न पडतो की हा लाभ नेमका कोणासाठी राखून ठेवण्यात आला आहे? उपलब्ध माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी आपली कर्जफेड नियमितपणे पूर्ण केली, जुनं कर्ज बंद करून पुन्हा नव्याने कर्ज घेतलं, त्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदतीचा फायदा होऊ शकतो। म्हणजेच वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये विशेष स्थान देण्यात आलंय। आता थोडक्यात सांगायचं तर थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मार्ग खुला होऊ शकतो, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत स्वतंत्र प्रोत्साहनपर लाभाची तरतूद करण्यात आलेली आहे। मात्र चालू वर्षात प्रथमच नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या लाभापासून वगळलं जाऊ शकतं, अशी माहिती वेगवेगळ्या स्तरांवरून पुढे येताना दिसते। तर मित्रांनो, कर्जमाफीबद्दल सध्या सर्वाधिक चर्चा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सुरू झाली आहे,
आणि तो मुद्दा म्हणजे पात्रता ठरवताना सरकारने नेमके कोणते निकष वापरले आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते याबद्दल अनेक शेतकरी गोंधळात येताना दिसतात. त्यामुळे हा भाग तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. आता हाती आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची निवड करताना काही विशेष अटी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. आता या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती आणि कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची भर पडली आहे आणि ते म्हणजे बँकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची तपासणी प्रक्रिया राबवली जाऊ शकते अशी माहिती पुढे आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची त्याच पद्धतीने इतर संबंधित तपशिलांची सखोल तपासणी केली जाऊ शकते. सरकारवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळे करण्यावर विशेष भर दिला जाऊ शकतो अशी चर्चा प्रशासनाच्या वर्तुळात वाढताना दिसते. याच कारणामुळे अनेक शेतकरी सध्या 5 निकषांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण पात्रतेच्या चौकटीत कोण बसणार आणि कोण वगळलं जाऊ शकतं यावरच पुढील लाभ अवलंबून आहे. त्यामुळे अधिकृत सूचना आणि मार्गदर्शक तत्वांकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा. पण थांबा, अजून खरी आणि सर्वात महत्त्वाची माहिती पुढे आहे. हे 5 निकष नेमके कोणते असू शकतात आणि त्याचा परिणाम लाखो शेतकऱ्यांवर कसा होऊ शकतो याची सविस्तर माहिती पुढील भागात समोर येणार. आता प्रोत्साहनपर निधीबद्दल बोलायचं झालं तर काही शेतकऱ्यांना स्वतंत्र आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा लाभासाठी संबंधित योजनेचा अर्ज भरावा लागू शकतो. आता उपलब्ध माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. म्हणूनच पुढील काळात कोणती कागदपत्रे आवश्यक ठरतील, कोणते नियम लागू होतील आणि पात्रता कशी निश्चित केली जाईल याकडे तुम्ही लक्ष ठेवा. योग्य माहिती वेळेत मिळाली तर लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी, अधिक पारदर्शक आणि अधिक सुलभ बनू शकते. सध्या कर्जमाफीच्या चर्चेमध्ये एक गोष्ट सर्वाधिक लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा फायदा नेमका कोणाला मिळू शकतो आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र मानलं जाऊ शकतं याबद्दल उत्सुकता आता दिवसेंदिवस शिगेला पोहोचते. काही दिवसांपूर्वी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं होतं. मात्र या घोषणेमध्ये पात्र लाभार्थी हा उल्लेख समोर आल्यानंतर अनेक प्रश्न तयार झाले. कारण प्रत्येक कर्जदार शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल का याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ वाढला. आता या दरम्यान विविध संघटना आणि शेतकरी गटांनी अधिक स्पष्ट निकष जाहीर करण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, निवेदनाचं सत्र सुद्धा सुरू झालं आणि याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यानंतर पात्रतेच्या अटींबद्दल चर्चा वेगाने रंगू लागली. आता कर्जाच्या रकमेबद्दल बोलायचं झालं तर एक उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या शेतकऱ्यावर 4 लाख रुपयांचं कर्ज बाकी असेल तर चर्चेत आलेल्या माहितीनुसार त्यातील 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होऊ शकतं आणि उर्वरित कर्जाची जबाबदारी त्याच्यावर कायम राहू शकते. त्यामुळे मोठं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती समजून घेणं आवश्यक बनलंय. आता दुसरीकडे सरकारचं म्हणणं असं आहे की सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी संपूर्ण कर्जमाफी देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे 2 लाखांपर्यंत मर्यादित सवलतीचा पर्याय निवडण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर आर्थिक मदतीची तरतूद देखील करण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. नव्या नियमानुसार काही विशिष्ट निकष लागू करण्यात आले आहेत आणि या निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा भेटणार नाही अशी माहिती पुढे आली. त्यामुळे पात्रतेसंदर्भातील प्रत्येक अट नीट समजून घ्या. पण मित्रांनो, इथेच खरी उत्सुकता वाढते. कारण हे निकष नेमके कोणते असू शकतात, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो, कोण वगळला जाऊ शकतो यावरच लाखो शेतकरी कुटुंबांचं पूर्ण गणित अवलंबून आहे. त्यामुळे पुढील माहिती शेवटपर्यंत ऐकणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या माध्यमातून फिरणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये आता नव्याने प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहे. कारण नवीन माहिती समोर आल्यानंतर आधीच्या अनेक दाव्यांमध्ये आणि सध्याच्या घडामोडींमध्ये मोठा फरक दिसून आला. त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी अधिकृत तपशील तपासणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी गरजेचं बनलंय. कर्जमाफीच्या चर्चेमध्ये आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. नव्याने प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार पात्रता ठरवताना काही विशिष्ट निकषांचा विचार होऊ शकतो. या निकषांपैकी एखादाही मुद्दा लागू झाल्यास
अनेक अर्जदारांना लाभापासून दूर राहावं लागू शकते. याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर जाऊ शकतात. काही अहवालांमध्ये 25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी या अटींबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही विचारत असाल की या नियमांचं महत्त्व एवढं का वाढलंय? कारण चर्चेत आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा अंतिम लाभ मिळवण्यासाठी या अटी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेकांच्या मते याच कारणामुळे सरसकट कर्जमाफीऐवजी पात्रतेवर आधारित प्रक्रिया राबवली जाऊ शकते. आता या दरम्यान बँकांशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रक्रिया देखील पुढे आल्या. शेतकऱ्यांनी आपल्या खात्यांशी संबंधित काही आवश्यक कामे वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पुढील काही दिवसात तपासणीची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकू शकते. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. उपलब्ध माहितीनुसार काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन माहितीची तुम्ही खातरजमा करून घ्या. त्यामुळे पात्रता ठरवताना कोणते निकष लागू होणार, कोणत्या गोष्टी तपासल्या जाणार आणि लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर अर्थसंकल्प आणि कर्जमाफीबद्दल असलेल्या शंकांना काही प्रमाणात स्पष्टता मिळाली. त्याचबरोबर नवीन नियमांमुळे होऊ शकणारा परिणाम कमी करण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पुढील निर्णयांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. याशिवाय कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं ठरू शकतं. पुढील काळात तपासणी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र मागवली जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित कागदपत्र आधीपासून तुम्ही तयार ठेवा. पण मित्रांनो, अजून सर्वात मोठी माहिती पुढे आहे. कारण हे निकष नेमके कोणते असतील, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार, कोणाच्या अर्जावर परिणाम होऊ शकतो, यावरच लाखो कुटुंबाचं आर्थिक भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे पुढील माहिती तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण पुढचा मुद्दा तुमच्या खात्यात येणाऱ्या लाभाशी थेट जोडलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर पात्रतेचे नियम, तपासणीची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती तुम्ही वेळेवर समजून घ्या. योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेतल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अडचणी टाळणं तुमच्यासाठी सोपं होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेबद्दल आता काही महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या. सरकारचा मुख्य भर हा खऱ्या अर्थाने आर्थिक अडचणीत असलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर आहे. त्यामुळे पात्रता निश्चित करण्यासाठी काही विशेष नियम लागू केले जाऊ शकतात, अशी चर्चा आता तीव्रतेने रंगते. याच पार्श्वभूमीवर काही तपासणी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. चर्चेत असलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेचा परिणाम मोठ्या संख्येने अर्जदारांवर होऊ शकतो. काही अंदाजानुसार सुमारे 20 लाख शेतकरी अंतिम लाभार्थी यादीच्या बाहेर जाऊ शकतात. कोणत्या बँकांच्या कर्जांना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तसेच कर्ज थकीत असण्याची अंतिम तारीख कोणती मानली जाईल, या सर्व प्रश्नांची स्पष्ट माहिती आपण पुढे घेणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या शासन निर्णय प्रसिद्ध झाला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष लाभार्थ्यांची अंतिम निवड अजून बाकी असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया एकाच टप्प्यात पूर्ण न करता 2 स्वतंत्र टप्प्यांमध्ये राबवली जाऊ शकते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कोणाचा समावेश होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आता या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या संदर्भात निधीची तरतूद झाल्याची चर्चा आहे. मात्र पात्र शेतकरी या शब्दांमुळे अनेक कुटुंबांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं. कारण अद्याप अनेकांना स्वतःचा समावेश लाभार्थी गटात होऊ शकतो की नाही याबद्दल खात्री नाही. या शंकांना उत्तर देण्यासाठी काही स्पष्ट निकष सरकारकडून ठरवले जातील. अर्थसंकल्पात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी सुद्धा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी ठराविक अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक नियम आणि पात्रतेचा मुद्दा तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणूनच पुढील काही दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कारण या काळात पात्रता, कागदपत्र, टप्पानिहाय लाभार्थी यादी आणि इतर महत्त्वाचे तपशील स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक अपडेटकडे बारकाईने लक्ष द्या. तर शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. कारण लाभार्थी निवड प्रक्रियेदरम्यान प्रत्येक अर्जदाराची माहिती बारकाईने तपासली जाईल. त्यामुळे कोण पात्र ठरणार, कोणाला यादी बाहेर जावं लागू शकतं याबद्दल आता उत्सुकता आहे. पण थांबा, अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. कारण पात्रतेचे अंतिम निकष, बँक पडताळणीची प्रक्रिया,
लाभार्थी यादी प्रसिद्ध होण्याची पद्धत आणि 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कोणाला मिळू शकतो याबद्दलची मोठी माहिती पुढे आली. पात्रतेसाठी ठरवण्यात आलेल्या काही निकषांमध्ये जर एखादा अर्जदार बसला नाही तर लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. याच कारणामुळे अनेक शेतकरी सध्या आपली कागदपत्रे, बँकेची माहिती आणि इतर नोंदी तपासत आहेत. चर्चेत असलेल्या आकडेवारीनुसार 91 लाख लाभार्थ्यांपैकी 20 लाख लाभार्थी अंतिम यादीतून बाहेर फेकले जाऊ शकतात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. सर्व प्रकारच्या कर्जांना एकसारखी सवलत लागू होणार नाही. राज्य नेतृत्वाच्या वक्तव्यानुसार पीक कर्जाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचं स्वरूप नेमक्या कोणत्या प्रकारात मोडतं हे आधी समजून घ्या. आता उदाहरण घ्यायचं झालं, अनेकांनी दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, लघु उद्योग किंवा घर बांधणीसाठी कर्ज घेतलेलं असतं, तर काहींनी शेती हंगामासाठी पीक कर्ज घेतलेलं असतं. चर्चेत आलेल्या माहितीनुसार या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांकडे स्वतंत्र पद्धतीने पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्जाच्या नोंदी आणि कर्जाचा प्रकार एकदा तपासून घेणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच घरातील आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि इतर गोष्टींची तपासणी देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात होणाऱ्या चौकशीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. आता बँकांबद्दल बोलायचं झालं तर बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या शासनमान्य संस्थांमधील कर्जाचा विचार सर्वात आधी होऊ शकतो. अंतिम यादी मात्र अधिकृत सूचनानुसारच निश्चित होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. त्याच पद्धतीने पात्रतेसाठी काही अतिरिक्त अटी देखील लागू होतात. कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नसणं, नियमित आयकरदाता नसणं किंवा इतर काही आर्थिक निकष पूर्ण करणं आवश्यक ठरू शकतं. काही स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा या लाभातून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे शेती व्यतिरिक्त येणारं उत्पन्न. जर बँक खात्यामध्ये इतर मोठ्या उत्पन्नाची नोंद आढळली तर पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. जमिनीच्या क्षेत्रफळाबद्दल सुद्धा काही मर्यादा लागू असू शकतात. उदाहरणार्थ 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळू शकतं, तर त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या अर्जदारांसाठी वेगळे नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे 7/12 जमीन नोंद आणि इतर आवश्यक कागदपत्र तुम्ही अपडेट ठेवा. तर मित्रांनो, इथूनच तुमची खरी लढाई सुरू होते. कारण कर्जमाफीची घोषणा जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे पात्रतेच्या चौकटीत स्वतःला कायम ठेवणं. पुढील काही दिवसात होणारी तपासणी, कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम लाभार्थी यादी लाखो शेतकरी कुटुंबाचं भविष्य ठरवू शकते. त्यामुळे कोणतीही माहिती दुर्लक्षित करू नका. प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर लाभाची तरतूद असू शकते, अशी माहिती पुढे आली. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत मिळेल. दुसरीकडे चालू वर्षात नव्याने कर्ज घेतलेल्या काही प्रकरणांमध्ये वेगळे नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्जाची सध्याची स्थिती आणि पात्रता एकदा तपासून घ्या. जिल्ह्यांबद्दल बोलायचं झालं तर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यांना सुरुवातीच्या टप्प्यात प्राधान्य मिळेल. मात्र अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत यादीनुसारच स्पष्ट होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची उत्सुकता आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कागदपत्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आधार कार्ड, फार्मर ID कार्ड, बँक खात्याची माहिती, अर्जातील सर्व तपशील अचूक असणं महत्त्वाचं आहे. अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती जर तुम्ही भरलेली असेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक तपशील तुम्ही एकदम काळजीपूर्वक तपासा. कागदपत्र आधीपासूनच तयार ठेवा. वेळेवर कोणतेही कागदपत्र तुम्हाला लगेच भेटणार नाही. आता शेवटी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. मोठ्या किमतीची 4 चाकी वाहनं, जास्त जमीन धारणा म्हणजे जास्त जमीन असेल किंवा इतर आर्थिक निकषांमुळे काही कर्जदार पात्रतेच्या चौकटीबाहेर फेकल्या जाऊ शकतात. त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी जाहीर केलेली प्रत्येक अट आणि प्रत्येक नियम तुम्ही नीट समजून घ्या. थोडक्यात सांगायचं झालं, जर तुम्ही सर्व नियम पूर्ण करत असाल 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे पुढील अधिकृत सूचना, लाभार्थी यादी, पात्रतेचे नियम आणि पडताळणीची प्रक्रिया यावर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर इतर बांधवांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण योग्य माहितीत योग्य वेळी मोठा फायदा देऊ शकते. आणि तुमच्या मते 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 50,000चं प्रोत्साहन अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळायला हवं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शेती, पीक विमा, सरकारी योजना, अनुदान, हवामान अंदाज
आणि शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.